नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। तर मित्रांनो, फक्त आपण त्याची किंमत अतिशय माफक ठेवली आहे, 555 रुपये, आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील, वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्नसंच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही, तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे, अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822815937 या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षित कट ऑफ करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात। अंगणवाडी मुख्य सेविकेच्या एकूण जागा आहेत 102 आणि आलेले अर्ज आहेत 88,768। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एका जागेसाठी तब्बल 87 मुलींना लढायचे आहे, असा हा स्पर्धेचा रेशो असणार आहे। यानंतर आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांचा तपशील। तर जनरलच्या 27 जागा आहेत, OBCच्या 19, SCBCच्या 13, EWSच्या 13, SCच्या 13, STच्या 6, VJच्या 3, NTBच्या 2, NTCच्या 3, NTDची 1, SBCच्या 2, अशा प्रकारे 102 जागा आहेत टोटल। वरील माहितीचा आढावा घेऊन व पेपरची काठिण्य पातळी बघून आता आपण बघूयात अपेक्षित कट ऑफ का असेल। विद्यार्थी मित्रांनो, हा कट ऑफ फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर मला जे मार्क कळाले आहेत त्यानुसार असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जनरलचा कट ऑफ असणार 140 ते 144 मार्काच्या मध्ये। त्यानंतर OBCचा कट ऑफ असणार 138 ते 142 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर SCBC आणि EWS साठी एकच कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो, यांचा कट ऑफ असणार 130 ते 134 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर पुढे SCचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 126 ते 130 मार्काच्या मध्ये। त्यानंतर पुढील कॅटेगरी STचा कट ऑफ असणार 122 ते 126 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर VJचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 136 ते 140 मार्काच्या मध्ये। आणि सर्वात शेवटची कॅटेगरी NTच्या सर्व कॅटेगऱ्या BCD यांचा कट ऑफ असणार 134 ते 138 मार्काच्या दरम्यान। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला अपेक्षित कट ऑफ असू शकतो। मित्रांनो, फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्यानंतर जे काही मला मार्क कळले आहे त्यानुसार हा कट ऑफ मी सांगत असतो। हा फक्त एक अंदाज असतो, एक्झॅक्ट नाही, पण याच्यात आसपास हा कट ऑफ असू शकतो। मला जे मार्क कळाले आहेत त्या मार्कपैकी जनरली 110 ते 140 मार्काच्या दरम्यान आहे। त्याचा अंदाज घेऊनच मी हा कट ऑफ सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, याची सर्वांनी नोंद घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तलाठी भरतीची प्रिपरेशन करायची असेल तर तलाठी भरती संबंधी विविध प्लेलिस्ट आपण आपल्या चॅनलवर टाकल्या आहेत। आपल्या चॅनलवर जा, त्यात प्लेलिस्ट एक सेक्शन आहे, तेथे जा आणि तेथे क्लिक करून तुम्ही सर्व प्लेलिस्ट उघडून बघा।
तेथे तलाठी भरतीच्या सर्व पेपरचे विश्लेषण केलेलं आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला शेअर करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक व शेअर करत जा। पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।